रायगड जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर तिकडे अंबा नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडलेली आहे। पाताळगंगा नदी सुद्धा इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रायगडमध्ये आता पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणच्या सर्वच नद्यांनी आपली पाणी पातळी ओलांडलेली आहे। अंबा नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडलेली आहे, तर पाताळगंगा नदी सुद्धा इशारा पातळीवर पोहोचलेली आहे। रायगडमध्ये पावसाचा जोर वाढलाय। बोरघर गावाजवळचा रस्ता जलमय झालाय, त्यामुळे अलिबाग ते रोहा रस्ता हा वाहतुकीकरता बंद ठेवण्यात आलाय। तर रायगडमध्ये प्रशासनानं आज पावसाचा रेड अलर्ट घोषित केलाय। रायगडमध्ये आज धुवाधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं तसा इशारा दिलेला आहे। सोबतच नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अलिबाग ते रोहा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। रायगडमध्ये सध्या धुवाधार पाऊस होतोय, त्यामुळे बोरघर गावाजवळचा रस्ता हा जलमय झालाय। अलिबाग ते रोहा या रस्त्यावरची वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रायगडमधून। प्रफुल्ल, रेड अलर्ट तर घोषित केलेलाच आहे, मात्र ज्या पद्धतीने रस्ते बंद केले जात आहेत वाहतुकीसाठी, किती महत्त्वाची गंभीर परिस्थिती आहे। सोबतच नद्यांनी सुद्धा इशारा पातळी ओलांडली आहे। नक्कीच मनस्वी, जर बघितलं रायगड जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्यापैकी 3 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। याचा अर्थ रायगड जिल्ह्यात जो दक्षिण भाग आहे रायगड जिल्ह्याचा, या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। कुंडलिका नदी असेल, अंबा नदी असेल किंवा पाताळगंगा नदी असेल, या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आता या नद्यावरचे पूल जे आहेत ते बंद करण्यात आले आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी खोपोली पूल आहे, त्या पुलाच्या दोन्ही बाजूला सखल भाग असल्याने तिथे पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कारण हा महामार्ग आणि महत्वाचा मार्ग आहे। याशिवाय ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा पुराच्या पाण्याखाली गेलेले आहेत। छोटे छोटे मोहऱ्या आहेत त्या पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातली जी वाहतूक व्यवस्था आहे ती बऱ्याच अंशी ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर भेरा धरणाचं पाणी जे आहे ते सोडलं जाणार आहे। त्यामुळे रोहा परिसरातली जी गावं आहेत त्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शाळांना तर प्रशासनानं सुट्टी दिलेली आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज ठेवण्यास सांगण्यात आलेल्या आहेत। मनश्री, नक्कीच। तर प्रफुल्ल, सध्या रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा रिपोर्टिंग करताना काळजी घ्या। धन्यवाद या माहितीबद्दल।